नमस्कार. आपल्या भारतीय संविधानात ना एक खूप शक्तिशाली मूलभूत हक्क आहे जो थेट आपल्या मानवी सन्मानाचं रक्षण करतो. कोणता आहे हा हक्क? हा आहे शोषणाविरुद्धचा हक्क, म्हणजेच अनुच्छेद 23. चला आज आपण हा हक्क अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घेऊया. हा काही सामान्य कायदा नाहीये. हा आहे एक मूलभूत हक्क. म्हणजे काय? तर संविधानाने दिलेली एक अशी गॅरंटी जी कोणीही कधीही आपल्याकडून काढून घेऊ शकत नाही. चला एक साधा प्रश्न विचारूया. आपल्यापैकी कोणालाही किंवा खरं तर कोणालाही त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करायला भाग पाडलं जाऊ शकतं का? आणि याचं उत्तर ना अगदी स्पष्ट आणि थेट आहे. नाही, अजिबात नाही. कोणालाही जबरदस्तीने कामाला लावणं हे फक्त चुकीचं नाही आहे, तर तो एक गंभीर गुन्हा आहे, एक क्राईम आहे. आणि हे जे संरक्षण आहे ते कुठून मिळतं आपल्याला? तर थेट आपल्या संविधानातून. ही जणू एक कायदेशीर ढाल आहे जी आपल्याला अशा शोषणापासून वाचवते. चला तर मग आता थेट त्या कलमाकडे वळूया जे आपल्याला हे संरक्षण देतं. अनुच्छेद 23 मध्ये नक्की कोणत्या 3 गोष्टींवर बंदी आहे ते आता पाहू. तर काय आहे हे अनुच्छेद 23? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा एक असा मूलभूत हक्क आहे जो मानवी तस्करी, बेगार आणि इतर कुठल्याही प्रकारच्या सक्तीच्या कामावर पूर्णपणे बंदी घालतो. तर हे जे अनुच्छेद 23 आहे ते मुख्यत्वे 3 गोष्टींना प्रतिबंधित करतं. पहिलं, मानवी तस्करी. म्हणजे काय? तर माणसांची खरेदी विक्री. दुसरं म्हणजे बेगार. हा शब्द आपण ऐकला असेल. याचा अर्थ होतो पैसे न देता कोणाकडून तरी जबरदस्तीने काम करून घेणं. आणि तिसरं म्हणजे या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचं बळजबरीचं काम. बरं, हे सगळं झालं कायद्याच्या भाषेत. पण प्रत्यक्षात रोजच्या जीवनात याचा अर्थ काय होतो? चला काही खरी उदाहरणं पाहूया, म्हणजे विषय अजून स्पष्ट होईल. विचार करा, वीटभट्टीमध्ये लहान मुलांकडून जबरदस्तीने काम करून घेतलं जातं, जिथे त्यांना अतिशय वाईट परिस्थितीत राबवलं जातं. हे सक्तीच्या श्रमाचं एक भयानक आणि थेट उदाहरण आहे. देवदासी प्रथेबद्दल आपण ऐकलं असेल, जिथे स्त्रियांना देवाच्या नावाखाली एका शोषणात्मक जीवनात ढकललं जातं. याला सुद्धा मानवी तस्करीचं एक रूप मानलं जातं. अनेकदा असं होतं की विणकर किंवा इतर मजूर कर्जाच्या जाळ्यात असे काही अडकतात की त्यांच्याकडून आयुष्यभर काम करून घेतलं जातं. यालाच आपण वेठबिगारी किंवा बॉन्डेड लेबर म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये? ही सगळी उदाहरणं केवळ सामाजिक समस्या नाहीयेत. नाही, हे थेट आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 23चं उल्लंघन आहे. आपल्या मूलभूत हक्कांवर झालेला हा एक प्रकारचा हल्लाच आहे. आणि त्यासाठी कायद्यामध्ये कडक शिक्षेची तरतूद आहे. आता बघा, या घटनात्मक हक्काला जमिनीवर उतरवण्यासाठी एका विशेष कायद्याची गरज होती. कारण आपल्या ग्रामीण भागात पिढ्यानपिढ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या होत्या, सावकार आणि जमीनदारांच्या वेठबिगारीत अडकल्या होत्या. यात समस्येवर थेट उपाय म्हणून बंधपत्रित मजूर पद्धत निर्मूलन अधिनियम बनवण्यात आला, जो अशा शोषणाला गुन्हा ठरवतो. हे वर्ष लक्षात ठेवण्यासारखं आहे, 1976. याच वर्षी वेठबिगारी विरोधात एक खूप महत्त्वाचं आणि निर्णायक पाऊल उचललं गेलं. चला आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि खरं तर सर्वात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. कारण हा कायदा फक्त काम किंवा मजुरीपुरता मर्यादित नाही. याचा संबंध खूप खोलवर आहे, थेट आपल्या सन्मानाच्या अधिकाराशी. या संपूर्ण कायद्याच्या आणि हक्काच्या मुळाशी हे एकच वाक्य आहे: प्रत्येक माणसाला, तो कोणीही असो, कुठेही असो, त्याला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. आणि शोषण म्हणजे या सन्मानाचा भंग. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अनुच्छेद 23 हा फक्त कागदावरचा एक नियम नाहीये. ती मानवी सन्मानाची एक गॅरंटी आहे, एक हमी आहे जी आपलं संविधान आपल्याला देतं. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, जो आपल्याला विचार करायला भाग पाडेल. आपल्याकडे कायदे आहेत, संविधानाने संरक्षण दिलंय, पण खरंच हा हक्क आज आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला खऱ्या अर्थाने जपला जातोय का? जरा विचार करून बघा.